ही बॅनर इमेज छान दिसते ना अंकिता आपल्या याची चॅनलची मस्त ना छान दिसते. हो मस्त मिळालंय ना हे अंड्यातनं बाहेर आलाय डायनोसॉर. तर आज आहे सॅटरडे आणि अंकिता आता करते लंच. आज लंचचा मेनू आहे पनीर बुर्जी नाही काय पनीर काय करते पनीरची भाजी. अच्छा पनीरची भाजी पोळी आणि राहूला केले होते रव्याचे डोसे घावन. डोसे हे इथे बघू शकता अजूनही केले तिने अंकितासाठी तिला आवडतात म्हणून. सिंपल दही होतं थोडस रवा हा बोल हा मला का याच्यात नाही बी नाहीये ना हा का हा काय म्हणत होतीस. घावन सांगत होते. रवा होता थोडासा दही होतं म्हटलं चला मग थोडस दही रवा आणि थोडस बेसन अच्छा आणि थोडीशी कोथिंबीर मीठ असे सिंपल घावन केलेले. आणि हे आपलं पनीरच्या भाजीसाठी तिने सगळं चॉप करून चॉप ठेवलंय. करून ठेवलंय. पनीर जरा फ्रीज मधनं बाहेर काढून ठेवलंय सो म्हटलं तोपर्यंत माझ्या पोळ्या होतील. आणि हे आपलं पनीर मला वाटतं वरती काम सुरू आहे वाटतं ड्रिलिंगचा आवाज येतोय ना. ग्रिलिंगचा आवाज आज सकाळपासूनच येतोय. हो ना आज सॅटर्डे संडे आहे ना लोकांना कामं सुट्ट्या असतात. राहू तुला काय हवंय तुझे ब्लॉग मग ते बघ ना तू तेव्हा त्याचे हा लाव मग तू इथे काय करतो फ्रीजची तो लॉक सारखा नको ठेवा उघडताना पटकन मग तो पुढे खेचला जातो. ओके हा जेव्हा आम्ही सांगू ना तुला की आता लॉक करा मॅनेजर मग तू लॉक कर चालेल ना. केलंय. आणि इथे आपल्या आता मस्त पोळ्या झालेल्या आहेत. आता अंकिता भाजी करेल पटकन आणि मग आम्ही जेवून घेऊ. येस हा याचा पण आवाज होता मला वाटतं. हो याचा फॅनचा आवाज येतो. हा. लावलं ना कच्चा कसा लागतो मस्त लागतं पनीर. मस्त लागतं. छान लागतं. राहुला पण दे. राहू घे हवंय ना तुला? हवंय पनीर नाही खाल्लं ना तू काय बघतोय. अच्छा पुष्कर अंकिता ब्लॉग्स सध्या राहुला टीव्ही वरती आपले ब्लॉग्स बघायला. बघतो जुनी आठवण येते त्याला. हाय हॅलो कसे आहात सगळे. आय होप सगळे मजेतच असाल. सॅटरडे आहे विकेंडला सुरुवात झाली आहे आणि आज तसा थोडासा सकाळी उठायला उशीर झाला होता सो आज नाश्ता आमचा स्किप झालाय त्याच्यामुळे लंच आम्ही लवकर करतोय. आणि जसं पुष्करने मेनू सांगितलं असेल आज पनीरची भाजी पोळी आणि घावन केले होते सो बाकी सगळं झालंय फक्त भाजी राहिली आहे ती सुद्धा पटकन करून घेते. व्हॅक्यूम वाला हा या त्यात काय करतोय आता. तर फायनली विकेंड आलेला आहे. सॅटरडे मला सुट्टी आहे. अंकिता लंच बनवते राहूचं खेळणं सुरू आहे आणि आज असंच इथल्या इथे थोडंसं फिरायला जायचे प्लॅन्स आहेत पण बघू त्याआधी थोडासा आराम सुद्धा करणार आहोत. सो असं आमचा सॅटरडे आता सुरू आहे. हे मस्त झालं ना पनीर टिक्का मध्ये असंच असतं ना. आज जरा मी ते शॅलो फ्राय करून घेतले Shallow fry. आणि आज मी काही ग्रेव्ही वगैरे बनवणार नाहीये भाजीसाठी. नुसतं कॅप्सिकम कांदा टोमॅटो छान मी आता इथे शिजायला ठेवलंय. देन हे पनीर मी त्यात ऍड करणार आहे. आणि शॅलो फ्राय केलेलं पनीर आता मस्त अंकिताने यात ऍड केलंय. कांदा टोमॅटो कॅप्सिकम थोडासा गरम मसाला सुद्धा ऍड केलाय यात. काय नाही निघत ते नाही अडकलंय. हा टाईट बसलं का खूपच होतंय. ते तू तेलाचे हात लावलेस ना हे बघ. थँक्यू. सगळा स्वयंपाक माझा तयार झालेला आहे. इथे बघू शकता पनीरची भाजी गरम गरम पोळ्या रव्याचे घावन किंवा डोसे कच्चा कांदा घेतलाय आणि लोणचं. हे घेऊ खाली. हा हे घे हे घे राहू हे घे. हा तू कांदा ठेव. व्हेरी गुड. हे घे. हे घे आणखी. आपण आता टेस्ट करून बघूया मस्त अंकिताने कशी बनवली आहे भाजी ते. कशी झाली आहे सांग. क्या बात आहे मस्तच अप्रतिम. सॅटरडे तुझा एकदम पनीरची फेवरेट भाजी. पुष्कळचं पनीर अतिशय फेवरेट आहे. थोडा कांदा पण ऍड करूया यात मस्त. हॅलो
अगेन. सो दुपारी लंच करून मस्त आराम झालाय आणि आता परत फ्रेश झालोत आणि बाहेर पडतोत. जसं काल तुम्ही बघितलं असेल, राऊचं मेडिकल सर्टिफिकेट घ्यायला आम्ही गेलो होतो, पण ते काम काल झालं नव्हतं. सो आज आम्ही परत अपॉइंटमेंट घेतलेली आहे. सो सगळ्यात आधी तिथे जातोय आणि जसं सकाळी पुष्कर म्हणाला की आज सॅटर्डे आहे, सो थोडंसं कुठेतरी फिरू आणि मग घरी येणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. चलो डॉक्टरांकडे. आज पण चेकिंग नाही आज तुझं. नाही, आज फक्त मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं. त्याला थोडं टेन्शन आलेलं. आज पण चेक करणार का? आई आज पण ते खूप जागणार का? नाही, ते तर हाताचं तर गेलं. बघू. हाताचं तर गेलं. पण हे काय लागलंय त्याला? पावडर पावडर. मॅच येस, रेड आणि रेड. जीन्स पण हे जीन्स पण सेम आहे. येस, जीन्स. क्या बात आहे. दे टाळी. कलर पण सेम, ब्लू कलर पण सेम. आणि अंकिता इथे आता राऊची बॅग सगळी तयार करते. आमच्यासाठी एक पाणी बॉटल, पाण्याची बाटली, राऊची बाटली, एक नॅपकिन आणि राऊची मेडिकल फाईल. फाईल. चला चलो. मेन गोष्ट विसरलो, गाडीची चावी. गाडीची चावी घेऊया. गाडीची चावी घेतली आहे. चला चलो. तर आम्ही निघालेलो आहोत. थोडंसं आम्हाला इथे ट्रॅफिक लागलंय, पण तरी एक 5 मिनिटामध्ये आम्ही हॉस्पिटलला पोहोचू. हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. गाडी पार्क केली आहे. पटकन राऊचं जे थोडंसं जनरल चेकअप आहे ते आणि मेडिकल सर्टिफिकेट पटकन घेऊन येतो. थांबायचं आता. आपलं वेटिंग आहे अजून. आपला नंबर आला की आपण जायचं आतमध्ये. हॉस्पिटलमधलं काम आमचं झालेलं आहे. मेडिकल सर्टिफिकेट मिळालंय आणि राऊचं जनरल चेकअप सुद्धा झालंय आणि ऑल ओके आहे. आता राऊ फक्त आज रात्रीचा एक जो डोस आहे तो त्याचा कंप्लीट करायचा आहे आणि मग उद्यापासून त्याची सगळी मेडिसिन सुद्धा बंद करायला सांगितली आहेत. सो आणि आता जसं म्हटलं की थोडंसं कुठेतरी फिरायला जाऊया, तर राऊचं म्हणणं आहे त्याला खेळायचं आहे. सो आता आम्ही जातोय कोरम मॉलला. तर आम्ही आता कोरम मॉलला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही गाडी पार्क करून वरती मॉलमध्ये जातो. काय राहू काय म्हणतोय? राऊ खुश आहे. हा. आता ठणठणीत झालाय. ठणठणीत झालाय आता राहू. चला. झालं खेळून? झालं का रे? राहूने स्कूलमध्ये बनवलेलं ग्रीटिंग ठेवलंयस काय? जपून ठेवलंय. जातच नाही. बंद आहे राहू. बंद आहे ना. राहूला वाटलेलं तो आला की सुरू होईल. हा. सारखं नाही ते कॅमेऱ्याला हात लावायचा. मगाशी एकदाच सांगितलं तुला. मगाशी एकदा खेळताना सांगितलं तो सारखं. राहू तुझी फाईल इथे ठेवली. आणा ती इथे. हो. आणि राहू काय करणार आहे फाईल? राहू म्हणजे आईकडे दे. आईकडे दे. हा हे घे. आणा. हा चला हातपाय धुवा. चला. चलो फ्रेश होऊया. चला हा तो दुसरा हात नाही ना तुला लागलाय ना त्या हाताला. बघ. त्या हाताला आई वॉश हे करून देईल, क्लीन करून देईल. तर घरी आलेलो आहोत आणि थोडंसं मार्केटमध्ये थांबलो होतो. अंकिताला फ्रुट्स घ्यायची होती. फ्रुट्स सुद्धा घेऊन आलोत आणि आता थोडंसं फ्रेश होतो आणि मग आपण भेटूया. अंकिता मस्त आता फ्रेश झाली आहे आणि राहू सुद्धा मस्त आता फ्रेश झालाय आणि ती आणलेली फ्रुट्स आता ती काढून ठेवतीये. सगळी स्वच्छ जरा धुवून सुद्धा घेतेय. आणि याचं या फ्रुट्सचं बिल झालंय 744. अंकिताला मी सांगितलं अंकिता भरपूर फ्रुट्स घेऊन ये. भरपूर बिल केलं. एवढं नव्हतं सांगितलं पण मी. ऑब्वियस. आणि आता माहितीये का फ्रुट्स महाग झाली आहे. एरवी मला सांगतो मी ना, एरवी येताना अशी 2 घेऊन येते. 2 ऍपल, 2 पेरू, तेव्हा मला म्हणतो अंकिता 2 फ्रुट्स घेत नाहीस. आज मी सांगितलं फ्रुट्स घेऊन ये. तिने मस्त फ्रुट्स आणलेत आणि चांगलं मस्त बिल झालेलं आहे. मग आता आपण नको मीच घेऊन येत जाईन किंवा जशी आणतेच नाही एरवी 2-2, 3-3
तेवढीच आणत जा. ग्रेप्स आणली आहेत, बनाना, पेरू, वेलची केळ म्हणजे आपलं पेरू, ऍपल, डाळिंब डाळिंब आणि आणि ऑरेंज. आणि अगेन आज सुद्धा आम्ही मस्त फ्रूट प्लेट खाणार आहोत. जसं बघितलं आम्ही कोरमला गेलो होतो, पण आज आमचं फक्त राहूला खेळून थोडंसं आम्ही विंडो शॉपिंग असं केलं आणि फार काही आज आम्हाला खायचं सुद्धा नव्हतं, कारण घरनंच जाताना चहा वगैरे आमचा झाला होता. तरी असं थोडंसं दहीपुरी वगैरे चाट खाल्लं आणि मग म्हटलं आता येता येता फ्रुट्स घेऊन येऊया. सो मस्त आता मी येताना फ्रुट्स आणलेली आहेत, स्वच्छ धुते आणि एक छान फ्रूट मस्त फलाहार प्लेट. करणार. येस, Yes. फ्रूट प्लेट. आवाज कसला येतो इथे? अच्छा, मशीन लावलंय. आता एकदम परफेक्ट जातं पाणी. मगाचचा मजेचा भाग वेगळा, पण आपण बऱ्याच सुद्धा अनहेल्दी फूड खातो बाहेर. त्यापेक्षा मग कधीतरी आपण फळांवरही खर्च केला तर नक्कीच चांगलं, हो की नाही राहू? हेल्दी फूड ना. सो आमच्या व्लॉग्सच्या माध्यमातून फ्रुट्स खा, हायली रेकमेंडेड. येस, हेल्दी राहा सगळ्यांनी. येस हेल्दी राहा येस. आणि ब्रेव राहा. अच्छा, हेल्दी राहिल्यावर ब्रेव ब्रेव राहा. राहतो आपण. चालेल चालेल. मस्त रे. ब्रेव आणि इथे ऑलमोस्ट आपली फ्रूट प्लेट आता तयार झालेली आहे. आता मस्त आम्ही फ्रुट्स एन्जॉय करणार आहोत. ते पण झालंय. राहू, तुला नको ना ऑरेंज आज? नाही तर सर्दी खोकला होतो ना आपल्याला. एक खातो, हा एक खातो. बरं, ठीक आहे. आता हेल्दी झालाय तो आज. हेल्दी झाला. आणि आज डॉक्टरांनी त्याला सांगितलंय हेल्दी फ्रूट. सो जास्त त्यांनी आज हट्ट केला, आज मला फ्रुट्स खायचे. फ्रुट्स, येस येस. मी सुद्धा फ्रुट्स घेऊन आलो. म्हटलं आज आपण डिनर स्किप करूया. तर आपली इथे फ्रूट प्लेट आता तयार झाली आहे आणि आज मस्त मूवी बघत ही फ्रूट प्लेट आम्ही एन्जॉय करणार आहोत. जेव्हापासून हा टीव्ही इन्स्टॉल झालाय गेले 3 दिवस मी आणि राहू रात्री रोज एखादा तरी मूवी बघतो. पुष्करचं ऑफिस असतं, पण आज त्याला सुट्टी आहे, सॅटर्डे आहे. सो आज आम्ही 3 मूवी बघणार आहोत. आज हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय.